श्री स्वामी समर्थ. आजची कथा मैत्री कशी असावी ही सांगणारे आहे. समीर आणि मीराची मैत्री शाळेच्या दिवसांपासून होती. एकमेकांचे ते खूप जिवलग मित्र होते. काहीही झालं तरी ते एकमेकांना न लपवता सर्व गोष्टी सांगायचे आणि एकमेकांच्या सुखदुःखात न सांगता धावून जायचे. संपूर्ण कॉलेज त्यांच्या या घट्ट मैत्रीला ओळखत होतं. बघता बघता कॉलेजचे दिवस संपले. दोघेही आपापल्या करिअरमध्ये व्यस्त झाले होते आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे धागेसुद्धा सैल होत गेले. सुरुवातीला ते रोज एकमेकांना फोन करायचे, मेसेज करायचे, पण जसजसं त्यांचं करिअर वाढलं तशी त्यांची मैत्री फक्त महिन्यातून, नंतर 6 महिन्यातून आणि नंतर तर वर्षातून एकदा किंवा फक्त सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छांपुरती मर्यादित राहिली होती. समीरला नेहमी वाटायचं की मीरा तिच्या आयुष्यात खूप खुश आहे आणि सेटल आहे, मग आपल्या मैत्रीची तिला काय गरज आहे. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. बरोबर 10 वर्षांनी पावसाळ्याचे दिवस होते आणि या दोघांना पुन्हा एकदा एकत्र आणलं. समीर एकदा त्याच्या एका जवळच्या मित्राला भेटण्यासाठी शहरातल्या मोठ्या एका हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्याचा मित्र डॉक्टर होता. तो आपल्या मित्राची वाट बघत बाहेर एका बाकावर बसला होता. त्याला लांबून एक स्त्री दिसली. तिला बघून त्याला वाटलं, अरे ही तर मीरा तर नाही ना. पण त्याच्या लक्षात आलं, नाही, ही मीरा असू शकत नाही. ती अशी या अवस्थेत नसणार, कारण मीरा कशी बिनधास्त डॅशिंग मुलगी होती आणि ती कशाला इथं हॉस्पिटलच्या लाईनीत उभे राहायला येईल. पण समीरला काही राहावेनाच झाले. त्याला पुन्हा असं वाटायला लागलं, कदाचित ही मीराच असेल. आपण एकदा जाऊन तरी बघावं. म्हणून तो तिथून उठला आणि त्या रांगेत गेला. त्यानं त्या स्त्रीला जवळून पाहिलं तर तिच्या डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळं, थकलेला चेहरा आणि तिचे अस्ताव्यस्त झालेले कपडे. त्याला पहिल्यांदा लक्षातच येईना की ही माझीच मैत्रीण आहे का. पण त्याने नंतर बारकाईनं बघितलं आणि ओळखलं, हो, ही तर माझीच मैत्रीण मीरा आहे. शाळेपासून आम्ही एकत्र होतो आणि मी तिला कसं काय विसरेन. तिला पाहून समीरचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. पण काही क्षणातच त्याचा आनंद ओसरला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तिची ही अवस्था बघून. समीरने तिला हळूच आवाज दिला, मीरा. मीराने दचकून मागं पाहिलं. तिच्या डोळ्यात समीरला भेटलेल्याचा आनंद होता, पण त्याबरोबर स्वतःची ही अवस्था कशी लपवायची याची एक तिला भीतीच होती. तिने पटकन आपलं तोंड लपवण्याचा प्रयत्न केला, पण समीरने जवळ जाऊन तिचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, हो, तू मीराच आहे. तू माझी शाळेपासूनची मैत्रीण आहे. मी तुला खूप वर्षापासून ओळखतो. पण समीर पुढे म्हणाला, पण मीरा, तुझी ही काय अवस्था झाली गं. तू तर अशी आनंदी मुलगी होतीस. तुझं आयुष्य खूप छान सेटल झालं होतं. मी सोशल मीडियावर तुझे बरेच फोटो बघत असतो आणि तुझी पोस्ट बघून खूप खुश होतो की माझी मैत्रीण व्यवस्थित सेटल झाली आहे, ती तिच्या लाईफमध्ये खुश आहे. पण आज तू ही अशी. 10 वर्षानंतर भेटलेल्या आपल्या जुन्या मित्राला बघून आणि त्याची आपुलकीची चौकशी ऐकून मीराला तिचे अश्रू आता अनावर झाले होते. ती हॉस्पिटलच्या एका बाकड्यावर बसून समीरला आपल्या आयुष्यात काय काय घडलं हे सांगून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडली. लग्नानंतर मीराचं आयुष्य खूप छान चालू होतं. पण काही वर्षानंतर तिच्या नवऱ्याला त्याच्या मित्राने एका व्यवसायात फसवलं. त्यामुळे तिच्या नवऱ्याचा संपूर्ण व्यवसाय बुडाला आणि तो डिप्रेशनमध्ये गेला. शेवटी त्याने मीराला एकाकी सोडून जगाचा निरोप घेतला. त्यावेळेला मात्र मीरा पूर्णपणे आतून तुटून गेली होती. तिला कुठं जावं आणि काय करावं हेच सुचत नव्हतं. अशा अवस्थेत ती माहेरी आली. इथे आल्यावर काही दिवस राहिल्यानंतर तिला समजलं की तिच्या आईला गंभीर आजारानं घेरलं आहे. तिच्याकडे नोकरी नव्हती आणि कसलं साधनही नव्हतं. उपचारासाठी लागणाऱ्या पैशांअभावी ती पूर्णपणे खचून गेली होती. ज्या मुलीने कॉलेजमध्ये नेहमी इतरांना हसवलं, त्यांच्या दुःखात खंबीरपणे उभी राहिली आणि अनेक मैत्रिणींना सावरलं, आज ती स्वतः आतून पूर्णपणे तुटून गेली होती आणि तिच्यावर खूप वाईट वेळ आली होती. पण मीरा स्वाभिमानी होती.
त्यामुळे तिने आपल्या कठीण काळात कोणाकडेच मदत मागितली नाही आणि त्या परिस्थितीला ती एकटीच धैर्याने सामोरं जात होती. हे सगळं ऐकून समीर आतून पार तुटून गेला, कारण त्याची इतकी जवळची मैत्रीण आज एवढ्या मोठ्या दुःखात आहे याची त्यांना जरासुद्धा कल्पना नव्हती. त्याने लगेच त्यांचाच जिवलग मित्र रोहन त्याला फोन लावला आणि विचारलं, त्याला तरी माहिती आहे का? काय रे रोहन, तुला मीराबद्दल काही माहिती आहे का? त्यावर रोहन म्हणाला, नाही रे, मीराचं तर सगळं छान चाललं आहे. मी बघतो तिला सोशल मीडियावर आणि ती तिच्या आयुष्यात खूप खुश आहे रे. का रे, तू असं का विचारतोयस? त्यानंतर समीरने रोहनला तातडीने हॉस्पिटलला ये असं सांगितलं आणि त्या हॉस्पिटलचा पत्ता दिला. तिथे त्यानं बोलवून घेतलं. जेव्हा रोहनने प्रत्यक्ष डोळ्यांनी मीराची ही अवस्था पाहिली तेव्हा त्याच्याही पायाखालची जमीन सरकली. त्यांची इतकी सुंदर मैत्री आज अशा वाईट अवस्थेत होती हे पाहून दोघांनीही डोक्याला हात लावला. समीरचा मित्र तेव्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होता. त्याने त्याच्याशी बोलून मीराच्या आईच्या उपचारांविषयी आणि खर्चांविषयी विचारलं. डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या आईला गंभीर आजारानं घेरलं आहे. त्यावेळेला मीरा बोलली की ती तिच्या आईच्या औषधोपचाराचा ऑपरेशनचा खर्च स्वतः करणार आहे. तिला कोणाच्या मदतीची गरज नाही. त्यावर समीर आणि रोहनने मीराची आणि तिच्या आईची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मीराला शब्द दिला की जोपर्यंत तू स्वतःच्या पायावर उभी राहत नाही ना, तोपर्यंत त्या दोघींची जबाबदारी ही आमची असणार आहे आणि याचे सर्व पैसे तू नोकरीला लागल्यानंतर किंवा तू स्वतः कमवायला लागल्यानंतर आम्हाला व्याजासकट परत कर. मीराला त्यांचं हे बोलणं खूप अवघडल्यासारखं वाटायला लागलं. तिच्या मनावर एक ओझंच झालं होतं. त्यावेळेला समीर आणि रोहन म्हणाले, हे बघ मीरा, मैत्रीमध्ये पैसा हा येत नाही. तू आम्हाला बऱ्याच वेळेला मदत केलेली आहेस आणि आत्ता तुला या सगळ्या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढायचं आहे. पैसे तू परत आम्हाला देऊ शकतेस, पण आम्ही तुला या अवस्थेत सोडून जाऊ नाही शकत. त्यांनी पहिल्यांदा त्यांना राहण्यासाठी एक छानसं भाड्याचं घर बघितलं. मीराला फॅशन डिझायनिंगची खूप आवड होती, म्हणून त्यांनी तिच्यासाठी फॅशन डिझायनिंगचा एक चांगला कोर्स लावून दिला. त्यानंतर समीर आणि रोहनच्या या भक्कम आधारामुळे मीराचा फॅशन डिझायनिंगचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि तिने स्वतःचं एक छानसं फॅशन बुटीक उघडलं. समीर आणि रोहनने आत्तापर्यंत तिला खूप मोलाची साथ दिली होती. ते दोघं रोज न चुकता आपल्या या मैत्रिणीच्या आयुष्यात काय चालले आणि तिला कशाची गरज आहे याची काळजीपूर्वक चौकशी करत असायचे. यामुळेच मीराचा जो आत्मविश्वास पार धुळीला मिळाला होता तो पुन्हा एकदा जागा झाला आणि मीरा तिचं आयुष्य नव्या आत्मविश्वासाने जगू लागली. समीर आणि रोहनच्या या आधारामुळे त्यांच्या एका मैत्रिणीचं आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत झालं. त्या तिघांना जाणीव झाली होती की पैसा, यश आणि करिअर या सगळ्या गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या असतातच, पण जेव्हा आयुष्य आपल्याला अशा अंधाऱ्या वळणावर आणून सोडतं जिथे सगळे मार्ग बंद होतात, तिथे फक्त खऱ्या मित्राची गरज असते. तीच मैत्रीच आपल्याला पुन्हा जगायला ताकद देत असते. नातं कोणतंही असू द्या, पण जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णपणे खचते तेव्हा मी आहे ना तुझ्यासोबत असं म्हणणारा मित्र जेव्हा तिच्या पाठीशी असतो ना, त्यावेळेला ते 2 शब्द तिचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. समीर, मीरा आणि रोहनची मैत्री तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा.